ते उद्धव साहेबांचा चेहरा घेऊन पुढे निवडणूक लढतील याची शक्यता नाही। एक वेळेला ती आघाडी तुटेल, परंतु असा चेहरा समोर येणार नाही, हे तेवढं सत्य आहे। म्हणून जर तुम्ही यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया जर घेतली तर तो यावर काही भाष्यच करणार नाही, हे तेवढं खरं आहे। कारण की त्यांना आता मोठ्या भावाच्या भूमिकेत ते आल्यामुळं त्यांना स्वतंत्र लढायची सुद्धा खुमखुमी असल्यामुळं ते महाविकास आघाडीमध्ये राहतील का नाही याची शक्यता कमी। परंतु जयंत पाटील मात्र असं म्हणतायत की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढलो, त्यामुळे आमच्यामध्ये एक काहीतरी निर्णय होऊन येत्या काळामध्ये एक चेहरा आमच्याकडे पण पुढे येऊ शकतो। मला वाटतं शरद पवारांच्या नेतृत्वात लढले असावे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात नाही। तर त्यांनी चेहरा वापरला होता शरद पवारांचा, आणि मग जयंत पाटलांच्या मनामध्ये काहीतरी चाललं असावं असं एखादी शंका यायला सुरुवात झालेली आहे। आणि म्हणून असे काही जरी असलं तरी या महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झालेली आहे। संजय राऊतने त्याच्यामध्ये काडी टाकलेली आहे। आता ती आग कुठपर्यंत जाईल याचा काही नेम नाही। मुख्यमंत्री पदावरूनच 2019ला शिवसेना आणि उद्धव ठाकरे आणि रवी राणा काय बोलतो याला जास्त महत्व नाहीये। आता सगळेजण भविष्य सांगायला लागलेले, ते अशा भविष्य सांगण्यावर काही होत नसतं। याचा निर्णय हे महायुतीतले नेते हे घेत असतात, आणि उद्धव साहेबांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे। म्हणून एक निश्चित आहे की ही महाविकास आघाडी आता टिकणं शक्य नाही आहे, याची सुरुवात आजपासून झालेली आहे। आज जे शेवटचं विधानसभेचं अधिवेशन आहे, तसंच महायुतीचं त्या महाविकास आघाडीचं सुद्धा हे शेवटची युतीची पायऱ्यावर बसण्याचा हाचा प्रकार होता। यापुढे ते एकत्र दिसणार नाही असं भविष्यात दिसतं।